आजची रेसिपी बघूया। तिथे आपण मुगाची डाळ बनवणार आहोत। तर इथे 1 वाटी मुगाची डाळ मी अशी छान छोट्या कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। कुकरमध्ये शिजवली तरी चालेल किंवा पातेल्यात शिजवली तरी चालेल। तर अशा पद्धतीने छान अशी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे डाळ। इथे बघू शकता मुगाची डाळ। तर आता मी त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 1 कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घ्यायची आहे। तर आता आपण पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। अर्धा चमचा मोहरी टाकून छान तडतडू द्यायची आहे। तर चला आता आपण जिरे टाकून घेऊया। जिरे पण टाकायचे अर्धा 1 चमचा, 1 चमचा जिरे टाकायचे। मग आता आपण जिरे पण छान फोडणी देऊन झाले की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांद्याला छान परतून घ्यायचे। तर आता इथे बघू शकता कांदा आपण टाकून घेतलेला आहे। याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये लाल होईपर्यंत। आणि तसेच मी ते हिरव्या 2-4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहे। तिथे बघू शकतो ह्या अशा पद्धतीने कांदा परतून झाला की आपण त्यानंतर टाकून घेणार आहोत। तर आता इथे बघू शकता कांदा परतत आला की आपण याच्यामध्ये हे 2-4 हिरव्या मिरच्या अशा टाकून घ्यायच्या। हिरव्या मिरचीने आपल्या भाजीला छान अशी चव येते। तर मी अशा उभ्याच कापून टाकलेल्या आहे। इथे बघू शकतो याला पण छान असं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे कांद्यासोबतच या अशा पद्धतीने। त्याच्याने आपली एकदम मुगाची डाळ अशी छान स्वादिष्ट लागते, चवदार लागते। तर इथे बघू शकता आपला कांदा पण असा लाल झालेला आहे आणि आपली हिरवी मिरची पण छान परतून घ्यायची आहे। ते बघू शकता हिरवी मिरची कांदा छान परतून झालेला आहे। तर आपण आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटर, टमाटर पण टाकून घ्यायचं आहे। आता सध्या माझ्याकडे टमाटे नाही म्हणून मी नाही टाकते। टमाटे पण टाकले तर छान भाजी होते। एखादा टमाटर टाकून घ्यायचं। इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी। 1 चमचा हळद आणि आता इथे 1.5 चमचा मी लाल तिखट टाकते। तुम्ही कमी जास्त करू शकता। ही तिखटच भाजी छान लागते। याला पण छान असं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून, आपली फोडणी जळू नये म्हणून। याला छान शिजवून घ्यायचं आहे। आपण या फोडणीला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 1-2 उकळ्या छान अशा काढून घ्यायच्या आहे। छान असं आपल्या फोडणीला आता तेल सुटलेलं आहे। तर आपण ही शिजवलेली मुगाची डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता याला छान घुटून घ्यायची आणि पूर्ण डाळ याच्यात टाकून घ्यायची अशा पद्धतीने। इथे बघू शकता किती छान आपल्या मुगाच्या डाळीला कलर आलेला आहे। आता ही थोडं पातेल्यातली डाळ आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिसळून टाकायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायची फोडणी। तर अशी आपली छान अशी मुगाची डाळ तयार होते, मुगाची भाजी, मुगाच्या डाळीची भाजी। तर चला आता याच्यामध्ये आपण याला छान असं हलवून घ्यायची। आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं। मी साधारण इथे 1 चमचा मीठ टाकते। मीठ टाकल्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचे भाजीला। आपलं मीठ चांगलं असं मिक्स झालं पाहिजे भाजीमध्ये आणि याला छान अशा 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीची मुगाची डाळ तुम्ही पण नक्की करून बघा। जर माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, खिचडीसोबत पण तुम्ही खाऊ शकता। आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे। तर अशा पद्धतीची भाजी आपण ही भाजी तुम्ही घट्ट पातळ पण करू शकता किंवा अशा पद्धतीची मुगाची डाळ तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।